टाइम झोन ऑटोमॅटिकली वर क्लिक करा आणि सेट टाइम ऑटोमॅटिकली ऑफ करा आणि परत चालू करा आणि परत हे करा, हे चेक करा. अपडेट झालं म्हणजे कशानुसार, या टाइम झोन नुसार अपडेट झालं. म्हणजे आपल्याला जे अपडेशन्स लावावं लागतं तर ते चेक करा. आता सगळ्यांचे इथे क्लिक करा मॅडम याच्यावरती. आता चेक करा बरं, आहे का? याचं रिझन काय आहे? फक्त आणि फक्त सीमॉस बॅटरी आहे. तुम्ही कोणतेही काम करा, जर डॉक्टरच्या लेवलला काम करायचं म्हणलं, सोनोग्राफी काढायची, त्याला तो टायमिंग द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही डीएनए चेक करायचा आहे, प्रत्येक कामासाठी लेवलला जर पाहिजे असेल तर हा सीमॉस बॅटरीचा सगळ्यात पॉवरफुल यूज केला जातो, जो तुम्हाला हा डेट अँड टाइमला सेट करण्यासाठी. आणि त्याचा टाइम झोन आहे आपल्या इंडियामध्ये चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि न्यू दिल्ली. अशी यूपीएससी, एमपीएससी, जनरल नॉलेज वगैरे यासाठी पण क्वेश्चन विचारले जातात. सगळ्यात पॉवरफुल जो काही समजा डेटा अँड टाइम सेट करण्यासाठी झोन किंवा कोणत्या बॅटरीचा यूज केला जातो तर सीमॉस. सीमॉस स्टँड फॉर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. म्हणजे हे जर तुम्हाला डेट अँड टाइम जर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये जर प्रॉपर सेट नसेल तर तुम्ही ऑनलाईन कोणतेच काम करू शकत नाही. कॉम्प्युटरवरती कोणत्याही स्पेसिफिक लेवलला काम करता येत नाही. त्यामुळे सीमॉस बॅटरी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. अशा पद्धतीने पहा मी तुम्हाला सॉफ्ट सीमॉसचा यूज काय, कशा पद्धतीने फंक्शन काम करते. इथे तुम्ही अगोदर पाहिलं आपलं डेटा अँड टाइम चेंज होता, त्याला अपडेट करण्यासाठी आपण त्याला अपडेशन केलं ऑटोमॅटिकली. आणि त्यानंतर रॅम कशी काम करते क्लिक करतो पण टास्क मॅनेजर. येस. त्यानंतर मेमरी ऑप्शन दिलेले आपल्याला. हे तुम्हाला इथे तिन्ही दिसत आहे पहा, सीपीयू, मेमरी, डिस्क आणि इंटर. आपण हे चार फंक्शन चालू आहेत पहा. जसं आता तुम्ही पाहताय, डोळ्याने आपण सगळेजण पाहतोय, कानाने ऐकतोय, ऑक्सिजन घेतोय, ब्रेनने विचार करतोय, बरोबर, आणि हार्ट पण प्रोसेस करतोय. हे सगळे जेवढे फंक्शन चालू आहे तसंच इंटरनल हे पण याच्यामध्ये परफॉर्मन्स चालू आहे का त्याचा, म्हणजे या लेवलला काम करत आहे. आता मला सांगा मॅडम, सीपीयू वर क्लिक करा. हा जो सीपीयू चा ग्राफ आहे, जर समजा याची लाईन अशी सरळ आली तर काय समजायचं? सीपीयू डेड झालेला आहे. काय झालंय? हा. सपोज आता तुम्ही सांगा अशी फ्रिक्वेन्सी जर दाखवत असेल तर आपण पण काय म्हणतो पेशंट अजून जिंदा आहे, म्हणजे जिवंत आहे, बरोबर. आणि एकच लाईन आल्यानंतर काय समजायचं? हा, मग गेला. त्यानंतर काय करतात ते? पंपिंग काय करतात? हार्ट पंपिंग करतात का पायाला धरून ओढतात? ओके, असं लक्षात ठेवा. हा, आधीचं आपल्या जी फ्रिक्वेन्सी पण कधी वाढते माहिती का? आता सगळेजणचं हार्ट नॉर्मल आहे का? म्हणजे नॉर्मल आहे.